ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। राज्याच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचं अखेर राज्य मंत्रिमंडळामध्ये पुनरागमन झालंय। आज राजभवनामध्ये त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। राजभवनामध्ये हा सोहळा पार पडला। त्यानुसार आज छगन भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे। शेवटी आज मंत्रिमंडळाची त्यांची शपथ झालेली आहे, त्यामुळे यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलू इच्छित नाही। शेवटी पक्षाच्या काही भूमिका असते, काही अडचणी असतात, त्या संदर्भामध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये या संदर्भातला विचार झाला, बैठक झाली आणि त्याच्यातून हा निर्णय झालेला आहे। पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये हा निर्णय चर्चा केला गेला होता आणि झाला होता। दुर्बुद्धी सुचली आहे, त्यांनी छगन भुजबळांना मंत्री केलं, याचा फटका त्यांना जिल्हा परिषदा ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत बसेल। मनोज जरांगे पाटील शेवटी कोणी काय भावना व्यक्त कराव्या त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही। पक्ष म्हणून आमच्या समोर जे काय प्राधान्याने काही विषय असतात त्या संदर्भातला विषय कोर ग्रुप म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। देखिए, नाराज नहीं थे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोर ग्रुप ने इसके बारे में बहस किया, हम आपस में बैठे और हमने ये तय किया कि छगन भुजबळ जी फिर दोबारा मंत्रिपद की शपथ लेंगे। अंजली दमाने यांनी आरोप केलेला आहे की भ्रष्ट नेत्याला पुन्हा एकदा मंत्री केलाय असे म्हणतात। क्रिया प्रतिक्रिया प्रत्येक बाबतीमध्ये उमटू शकत असतात, मी या संदर्भात काही बोलणार नाही। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छगन भुजबळांची शपथ झाली, ती पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीमधून ठरवून झाली। धन्यवाद। तर नेते सुनील तटकरे आता आपली प्रतिक्रिया देत होते आजच्या या शपथविधी सोहळ्याच्या अनुषंगाने। दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं पुन्हा एकदा भुजबळांकडे जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावरती भुजबळांचा पत्ता खरं तर कट झाला होता, त्यानंतर भुजबळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। समता परिषदेच्या जागोजागी सभा आणि मेळावे घेत आपली भूमिका मांडलेली होती। इतकंच नाही तर अजित पवारांना सुद्धा त्यांनी लक्ष केलं होतं, मात्र अजित पवारांची साथ काही सोडली नाही आणि आता भुजबळ मंत्रिमंडळामध्ये परतलेले आहेत आणि ऑल इज वेल दॅट एंड्स वेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। दरम्यान कोणत्याही खात्याची आपण मागणी केलेली नाही, मुख्यमंत्री देतील ते खातं आपल्याला चालेल असंही भुजबळांनी म्हटलंय। सब जो अभी अच्छा हुआ आखिरी बार, तो सब अच्छा है। इसके पहले हमने देखा है आपने जो विभाग लिए हैं काफ़ी सराहनीय तरीके से संभाले गए हैं, आगे इस विभाग की उम्मीद है क्या कुछ तो है? वो तो जो है मुख्यमंत्री और जो मुख्यमंत्री तय करे वो सब, वो कोई प्रॉब्लम नहीं। कौन से विभाग की इच्छा जताई हैं? कौन से विभाग की इच्छा जताई गई है? अरे हमने कुछ विभाग कुछ नहीं, जो देगा वो करेगा, हमको सब चलता है। अभी जो है 91 से जो है मंत्री बनते आया हूँ, अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने। चलिए, होम मिनिस्ट्री से लेकर सब चलिए। ठीक है। तर मंत्रिपदाचा आजचा सोहळा पार पडल्यानंतर, शपथविधीचा सोहळा पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि त्याचबरोबर कुटुंबियांनी सुद्धा अत्यंत प्रेमाने हा क्षण साजरा केलेला आहे। आपण त्याचीच दृश्य बघतोय, ही राजभवनातली दृश्य आहेत। इथेच छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा शपथविधी पार पडला आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा जल्लोष केलाय। तर त्याचबरोबर नाशिकमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आनंद व्यक्त केलेला आहे। त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा नवीन जोश पाहायला मिळतोय। दरम्यान अजित पवार हे जातीयवादी लोक